दादा पण तुला माहिती आहे ना, माझा तो खेळमा सासरा आहे ना, त्याच्यासोबत तुझा अजिबात पटत नाही. आणि तुला जर इथे त्यांनी पाहिलं तर काय म्हणेल? आता पटत नाही म्हणून काय झालं? हे दादा पण हे बघ, हा तू आता या घरात आहेस ना, हो तर मग तुला काय हवं नको, कशी आहेस का? दादा, पण मला भीती वाटते, तो भांडण करतोय तुझ्यासोबत. भीती वाटते तुला ना, अगं म्हणूनच तर मी या घरामध्ये पाऊल टाकलाय. चांगल्या लवकर कशासाठी आलाय ते तरी सांग. सांगतो कूल डाऊन, ऐकून घे. मग सांग ना. तुला सर्वच समजेल. तुला काही समजण्या अगोदर मी एक गोष्ट तुला सांगायला आलो. नाही तर दादा सांग ना, मी कधी नकार दिलाय की तुला? सांग ना. तू ऐक माझं आता काय सांगू. मी ऐकतच आहे ना, सांग ना लवकर. मला असं कळलं की तुझे सासू सासरे देवदर्शनाला जात आहेत म्हणे. जात आहेत ना? हो, 1 महिन्यासाठी. आणि ते महिन्याभरासाठी. एवढं मी सांगितलं ना आता. Am I right? हो. मग सांग ना. मग मी काय म्हणते, हा? तुला या घरची मालकीण व्हायचं आहे का नाही? हो ना. आहे ना? मग माय लिटल बेबी, हा? तुझं अगं हे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या मार्गावरच आहे असं समज. तर ते कसं काय? सांगतो. सांग ना तर. या घरावर तुझा आता हक्कच राहणार आहे. पण मी सांगतो तसं काम तुला करावे लागेल. ए दादा, मी तुझ्या म्हणण्यानुसारच ही सर्व करते ना. मग सांग ना. सांग तर ना. मग ऐक. हा? तुझे सासू सासरे आता देवदर्शनासाठी चालले. हो. मग त्याच्यासाठी काही तू नाश्ता वगैरे तर तरी करणार असायचं, लाडू चिवडा वगैरे. हो. बरोबर करून देशीलच. ते म्हणतात ना काहीतरी, तहाण्याची तहान लाडू आणि भूकाचे भूक लाडू. दादा, मी सांगितलं ना तुला. सांग ना काय करू, उपाय तर सांग. ते सांगितलं ना 1 महिन्यासाठी बाहेर चालले म्हणून. उपाय हाच आहे. हा. हीच संधी आहे आता तुझ्या हातामध्ये. पण सरळ सरळ सांग ना लवकर. टाइमपास कशाला करतोय? घुमवतो मला गोष्ट. काय घुमवायचं? अरे माझं तो खेळमा सासरा इथे येईल तर भांडण करेल ना, याची भीती वाटते मला. तू सांग ना लवकर. एक काम कर, तू हे जो काही नाश्ता बनवणार आहेस ना, लाडू चिवडा वगैरे, हा? त्याच्यामध्ये साला वीक ओतून दे. येस. आणि रस्त्यात जेव्हा जाता जाता त्यांना भूक लागेल ना, आणि ते तेव्हा नाश्ता करण्यासाठी ते तुझे बनवलेले लाडू चिवडा खातील ना, तेव्हाच साले ते स्वर्गवासी गेलेस म्हणून समज. हा, कशी आयडिया? दादा, तू हे म्हणतेस ते सगळं बरोबर आहे, पण कुणाला माहित झालं तर? ओ कमॉन ताई, माझ्यावर विश्वास आहे तुझा. तू त्याची काळजीच नको करू. बरोबर आहे, पण समजा उद्या विक्रमला जर माहित झालं तर विक्रम माझा जीव कधी ठेवणार नाही. त्याची काळजी नको करूच म्हटलं ना. ते त्यांना कसं मॅनेज करायचं ते मी बघून घेतो. हो, पण दादा मला फार भीती वाटते. सांग ना, दुसरा काही उपाय सांग ना. तीच मोठी असते ग. दुसरं तिसरं नाही, आता हाच एक उपाय चांगला आहे. तू जरा सोचून विचार करून बघ. काय म्हणतो मी? पटत आहे का? मी काय म्हणताय, ही गोष्ट तुला आणि मला माहित आहे, विक्रमला माहित आहे, तुझ्या सासू सासऱ्यांना माहित आहे. कुणालाच माहित नाही. हा, मग अगं तर ते तुझा नाश्ता बाहेर कुठेतरी खातील ना, हो ना. तर आपल्याला थोडीच माहित होणार आहे. त्यांच्या घरच्या लोकांना थोडी ना माहित होणार आहे की तू बनवलेल्या नाश्त्यामुळे ते मेले म्हणून. बाहेर काहीतरी खाल्ले असतील चटक पटक, त्याच्यानं त्याने वीज बाधा झाली असेल ना, त्याच्यानं खणले असतील ना ते. असं ते मी काय म्हणते, ऐकून घे. इकडे माझ्या जवळ आहे. हे सगळं तुझं बरोबर आहे, पण उद्या समजा विक्रमला माहित झालं तर मग मला या घरात तरी ठेवेल का? हे बघ, मी आताच सांगितलं ना, तू त्याची चिंताच नको करू. मी मॅनेज करतो, तुला काहीच होऊ देणार नाही. तू फक्त सांगितलेल्या गोष्टीला थोडसा डोकं लावून बघ. दादा, मी तुझ्या म्हणण्याचे कधी बाहेर जाणार नाहीये. ठीक आहे, आता तुझी इच्छाच आहे ना असं करायला पाहिजे म्हणून. मग का? अरे मग याच्याशिवाय दुसरी संधीच कुठं आहे आपल्याला? ठीक आहे ना, मी लागते ना कामाला. आहे माझ्यावर विश्वास आहे ना. बघ, तुझ्याशिवाय मला कोणाचा आधार नाहीये. आणि म्हणूनच तूच माझा एकमेव पाठीराख्या भाऊ आहेस. अर्थातच मला पण कुठे आहे का दुसरा बहीण? म्हणूनच आणि
आई नाही बाबाई नाही तूच तर आहेस आता माझ्यासाठी एक. तर मग मी तुझ्या सुखाचा नाही तर कोणाचा विचार करणार आहे? बरोबर आहे ना? आणि म्हणून मी तुझ्या जीवासाठी लागतेच आपल्या कामाला. आता बघ, हा. तू जसं म्हणालास ना, अगदी त्याच पद्धतीने ही शिलासाठी या घराण्याचा करते आहे सर्वनाश. आणि तुला माहित आहे ना, मी जेव्हा माहेरी असताना हा खेडमा सासरा हा? आपल्या घरी आला होता आला होता बरोबर. आणि खूप मार दिला मला, खूप मार दिला. हो का? हा, आणि त्याचंही मला बदला घ्यायचंच आहे. मग त्याला समजेल ये शिला क्या चीज है. चला दादा, तू लगेच इथून निघून जा. हो. मी लगेच लागते आपल्या कामाला. ठीक आहे. चला एक काम कर, विशेष करून कधीही माझा खेडमा सासरा असताना येऊ नको. त्याची काळजी मी घेईन. मी आता तो औचित्य सांगू ना, मला माहित आहे का तो आता बाहेर गेला आहे. म्हणूनच तर मी आलो. हो. आणि काळजी घे. हो. ठीक आहे, बाय. अगं काळजी घेतोच मी. चल ठीक आहे. दादा, मी थोडं कामाचं बघते. ठीक आहे, तोपर्यंत मी पेपर वगैरे वाचत बसतो. साला अण्णा पाटील, साला नाव मोठं पण दर्शन खोट. साला अण्णा का जिथे हा रणवीर पाऊल टाकतो ना, त्याच्या जीवनाचा साला नाही नाश केला ना, तर हा रणवीरच नाही. साले तू रणवीरले मारण्याच्या बेतात होतास, आता बघ कसा स्वतः साला तू मरणाच्या वाटेने लागून राहिला. पाटील, साला काय केलं होतं रे साला माझ्या आई वडिलांनी? काय केलं होतं साला? म्हणून त्यांना तू जिवंतपणी साला यातना देऊन त्याला साला साला देशू धुडीला लावलंस तू आणि माझ्या आई वडिलांना कायम तू संपवून टाकलं. सोन्यासारखा माझा संसार होता, सोन्यासारखा संसार होता माझा. साले तू पण साल्या सोडणार नाही आता तुला. साला नाही एकेकाचा या घरातल्या लोकांचा निकाल लावला ना, तर हा रणवीर नाही नावाचा